नमस्कार. आज आपण वेताळे तालुका खेड पुणे जिल्हा येथील 14 ट्री या प्रोजेक्टला वृक्षदायीचे सर्व सदस्य, आमचे मार्गदर्शक हबप शिवाजी महाराज मोरे तसेच सर्व वृक्षदायीचे वृक्षमित्र या ठिकाणी 14 ट्री प्रोजेक्टला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. व्यवस्थापकीय संचालक श्री तायडे सर आपल्यासोबत आहेत. 14 ट्री संदर्भातील त्यांची संकल्पना आपण सर आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगावी अशी आपणास विनंती आहे. सर्वप्रथम तुमचे सर्वांचे मी धन्यवाद देतो की आमच्या 14 ट्री प्रोजेक्टला तुम्ही भेट दिली. महाराजांच्या आमच्या धरतीला पाय देऊन मिळाले. मी सर्वांचा आभारी आहे. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये अशी एक देवराई होती पूर्वी, तर तोच संकल्पना आम्ही घेतला की प्रत्येक गावात एक जंगल असलं पाहिजे. देवराईचं तर आता संकल्पना खूप जुनी झाली. म्हणजे देवराई निसर्गाने बनवली होती, माणसांनी त्याला राखलं होतं. वृक्षाला देव मानत होते पूर्वी लोक, आता हळूहळू ते समाप्त होते. तर आपल्यासारखे कार्यकर्ते त्याच्यासाठी झटत आहे आणि झटले पाहिजे. एका दुसऱ्याचं काम नाही, सगळ्या समाजाचं काम आहे. तर त्याच्यासाठी छोटीशी आम्ही एक संस्था उभी केली, 14 ट्री फाउंडेशन नावाची. त्याचे संस्थापक अध्यक्ष आहे डॉक्टर प्रवीण भागवत, मी व्यवस्थापक संचालक आहे अनंत तायडे. आणि अख्ख्याचा आता जवळपास या गावापासून सुरुवात करून हळूहळू करता जवळपास आता 4 जिल्ह्यामध्ये काम चाललं आहे आमचं. जवळपास 4 लाख रोपं आम्ही जगवली आहेत आणि त्याचं 5 वर्ष संगोपन करतो आहे. ओसाड जे माडरान असतात त्याच्यावरती आम्ही काम करतो. तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार देतो, त्याचं 5 वर्ष संगोपन करतो. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी चालली की जे दुर्मिळ होत चाललेले झाडं आहेत ते परत आपण कसे जगवले पाहिजे, त्याच्यासाठी छोटीशी एक नर्सरीची सुरुवात केली. त्या नर्सरीच्या माध्यमातून प्रत्येक जे दुर्मिळ झाड आहे ते जगवून त्याचं रोप बनवून ते प्रत्येक गायरांवर लावतो आहे. त्याच्यासाठी सगळ्या आदिवासी बांधव असतील, जे गरीब लोक असतील गावात काम करणारे, त्यांना रोजगार देतो आहे. असं करत करत हळूहळू संकल्पना आहे की पूर्ण महाराष्ट्र ग्रीन करायचं. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे, सगळ्यांचं मार्गदर्शन हवं आहे. लोकांनी साथ दिली तरच आपण त्याला वृक्ष संवर्धनामध्ये मोठं कार्य करू शकतो. जंगलाला आता आग लागते, तर त्याच्यासाठी खूप प्रबोधनाची गरज आहे. की निसर्गाचं असं आहे की तुम्ही लावायची गरजच नाही जर त्याला आग नाही लागली तर. वृक्ष लावायची गरज नसते, ते पक्षीच ऑटोमॅटिक त्याचं आपलं काम करतात. खारुताई की ते बी काढते आणि ते जमीन गाडते आणि तिला विसरते. निसर्गाची कमाल आहे, आपल्याला काही करायचं नाही. पण हळूहळू लोकांनी आपला निसर्ग संपवला आहे, तर त्याला परत कसं वाढवता येईल त्याचा आमचं छोटंसं एक प्रयत्न चालला आहे. हळूहळू जिथे जिथे गायरान जागा असतील तिथे तिथे आम्ही गावकरी म्हणतात जिथे लावा तिथे लावून आम्ही 5 वर्ष त्याचं संगोपन करतो. त्यालाच देव मानतो, भविष्यात त्याचीच पूजा करतो. हळूहळू सगळ्यांनी असं करावं आणि निसर्ग वाचवावा, म्हणजे आपण वाचू, पृथ्वी वाचेल. जे आता या काळामध्ये पाण्याची समस्या आहे, अतिवृष्टी आहे किंवा तुमचं ऊन जास्त झालं आहे, टेम्परेचर, प्रदूषण, हे सगळं निसर्गाचे जे बदल आहेत ते वृक्ष तोडीमुळे, ओबाडल्यामुळे झालं आहे, नाही का? तर हळूहळू आमचा प्रयत्न चालला आहे की त्याला कसं भविष्यामध्ये ग्रीन करायचं आणि लोकांना रोजगार द्यायचा. 14 ट्री हे नाव का दिलं तुम्ही? 14 ट्री हे नाव देण्यामागचं असं कारण आहे आमचं की जेव्हा आयुष्यभर व्यक्ती जगतो 90-100 वर्ष, तर तो किमान 14 झाडाचा ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. तर त्याची भरपाई आपण जे घेतलाय त्याचं देणं लागते निसर्गाला. किमान तुम्ही 14 झाडं आपल्या आयुष्यामध्ये कुठेही धर्तीवर लावा आणि संगोपन करा, तेव्हा निसर्गाची तुम्हाला भरपाई करता येईल. या ठिकाणी आता साधारण किती एकरावरती आपला हा प्रोजेक्ट आहे? इथे साधारण 250 एकरवर आमचा प्रोजेक्ट सुरू आहे. इथूनच सगळं काम चालते, मॅनेजमेंट सगळं. आणि इथून सगळ्यात मोठी देशी झाडांची नर्सरी जे महाराष्ट्रात सगळ्यात मोठी आहे. दुसरी आमची आता सीड बँक आहे सगळ्यात मोठी, की त्याच्यामध्ये खूप साऱ्या बिया आहे आणि त्या बिया आम्ही फ्रीमध्ये वाटप करतो, लोकांना मार्गदर्शन करतो. साधारणपणे किती प्रजातीचे झाडं तुम्ही लावलेत आतापर्यंत? जवळपास 450 प्रजातीची आम्ही झाडं लावलेत आणि 500 प्रजातीचे झाडं आमच्या नर्सरीमध्ये तयार आहेत की ते हळूहळू वाढत आहेत. त्याची संख्या अजून वाढवायची आहे. जेवढे भारतामध्ये देशी झाडं असतील त्याची संकल्पना आहे की ते जतन करायचे, पुढच्या पिढीसाठी आपल्या त्याचा हे केला प्रक्रिया करून. तर तिथे ते रंगपूर लिंबू आहे, असं उन्हाळाभर पावसाळाभर सुरूच असते. त्याच्यामध्ये जे झाडं आहेत ते सगळे जतन चालू आहे. त्याच्यामध्ये पांगारा, सीताअशोक, वारस, काटेसावर, बहावा, मुरडशेन अशा दुर्मिळ त्या प्रजाती आहे. आणि 8 नॅचरल म्हणून मी माझी स्वतःची नर्सरी केली. आता 8 नॅचरलचं काय? 8 नॅचरलचं पण तो इन्फिनिटी म्हणजे अनंत, माझं नाव अनंत आहे. त्यामुळे त्याचं नाव ठेवलं आणि तिथूनच तो प्रसार चालू. आता जवळपास 3 ब्रँच आहे माझ्या. असं एक
माहिती बनवली त्याची, त्याचं मराठी नाव, इंग्लिश नाव, सायंटिफिक नाव, याला स्कॅन केली की त्याची माहिती. तर प्रत्येक झाडाला आता इथे माझ्याकडे 500 प्रकारचे देशी झाड आहेत. तर त्याच्या देशी झाडांची सगळी अशी माहिती तो मुलगा करणार माझा. आणि तुम्हाला पूर्ण 250 एकर फिरायची गरज नाही, ते तुमच्या अर्ध्या एकरामध्ये तुम्हाला सगळे झाड बघायला मिळतील. तर आता तुम्हाला बघायचे आणि लिहायचं की कुठलं झाड तुम्हाला पाहिजे. त्याच्यासाठी हा डेमो पीस केला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जायची गरज नाही, लाईव्ह जागेवर बघायचं आणि ऑर्डर करायचं. हे रिठा आहे, डोसा वेगळा आहे, सीता अशोक आहे, करंज आहे, तुमचं लेंडी पिंपरी आहे, है ना? गोंधन आहे, हे पेटूचं झाड आहे तुम्ही म्हणत होता. पानं झाडाचं सुपारी पारस पिंपळ म्हणून येते. बरोबर, हा वेगळं पिंपळ मोठं होतं झाड. इथे खूप मोठं होतं. करता आहे, रामफळ आहे, पिंपळ आहे, कमरक आहे, सीता अशोक आहे. हिमोलिया खूप पक्षी येतात त्याच्यावरती मध घेण्यासाठी. ते पान ओवा आहे, आपल्या ओव्याचा वास होते. लाल मेंढी आहे, हा अजान वृक्ष, हे आपलं बाउंड्रीला वापरतो आपण. हा, हे वायवर्ण, याला खूप सुंदर फुलं येतात. निवडून फड्या निवडून फळ्या निवडून. हे अंबाळा म्हणून आहे, त्याचं 12 महिने लोणचं होते, 12 महिने फळं असतात. हे वरती वेल गेली ना, हे गारंबी आहे, 6 फुटाची वेल होते. हे 56 आहे. हे हुमचं झाड आहे, हुम. अनंत माझ्याकडून हे जेठोपा आपलं, हे हिरवा गुलाब आहे हिरव्या रंगाचा. हे साबुदाणा फळ आहे, हे आंबुडकी आहे, पांढरी जुई आहे, बरंच भद्राक्ष, रुद्राक्ष, कदम, हे कामिनी कुलती, याचा खूप सुगंध येते छानपैकी. गोकर्ण आहे, रक्तरंग आहे, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, त्याचे प्रकार आहे. हे काळी निलगिरी आहे. हे राजगिरी आहे. राजबेरी आहे का? राजबेरी हे महाबळेश्वरला वगैरे भेटतं. सुंदर आहे. बुद्धाच कोकोनट. हां, हे आहे. हा हिरवा चाफा, रुद्राक्ष, निलगिरी, वावडा, नीलकणस, लवाडा, पान कापूर पण आहे. दिल्ली, हे धावडा, झुंबरवेल, हे पांढरं सागर गोटा, हे दिंडा म्हणतात त्याला. दामांचं आहे की नाही तामाना उंडी आहे, उंडी आहे. हा सब्जा ना? हो सब्जा. हे धूपचं झाड आहे, आपल्याला सब्जा आहे का पाटील? ड्रॅगन फ्रूट. हा बरोबर. पांढर ते म्हणतात याला, काय रे? पांढर काठी. पण ते जे म्हणतात जादूटोणा नाही, देवाऱ्यात ते ठेवतो. हे शेर. समुद्र गुलाबी बहावा, आपलं झाडचं झाड. शेराचं नाव लिहिले तो आपण लसणाचा वास येतो. हो. हा, चायनीज मध्ये वापरतात. हो का? लसण तेच वापरा. हे कैलासपती असं एवढं फळ येते. कैलासपती ते आहे मला वाटतं आपल्याला बरं. कैलासपती आहे. हे आपण आता कापूर पाहिला की हा पान कापूर आहे. त्याच्या पानांपासून कापूर बनवतात का? नाही वास तसा येतोय कापरासारखा. ते साबुदाणा फळाचं झाड. काढून टाकू. ठेवायचे नाही, नको ना? काढून टाकू. त्यानंतर व्हाईट असते, व्हाईट रंगाचा पण खूप गोड येतो. लवकरच बनेल, हा तयार होते. चार फूट म्हणता गेला. हातात खूप व्हिटॅमिन असते. खूप मोठं फळ होते. आपल्याला असं बेंच तयार करायचे अमोल. अश्वगंधा ना? अश्वगंधा वाळलेलं बी घ्यायचं. हे बघा
म्हणजे तुम्हाला घरापुढे असलं की एकदम एकदम कापूर आहे ना direct आम्ही याला कापूर म्हणजे येतो याच्या का? डिंकापासून कापूर कसा येतो? आपल्याकडे हिंगाचे झाड आहे. नाही, नाही, कापूर कसा येतो? अहो, हे कापरातच वास आहे ना मग डिंका नाही नाही, पण जो आता कापूर आपल्या घरी येतोय शुद्ध डिंकापासून. डिंक याचा डिंक तयार होतो का? डिंक साधारण कुठल्या महिन्यात येतो याला? याला ते मोठं झाल्यावर आता ते जून जुलैच्या महिन्यामध्ये. आणि हे भाजीत एक पान टाकायचं, भाजी सुंदर व्हायसाठी. हो का? काय नाव आहे? जे काम चालते झोपड्या, पाणी, ट्रीगार्ड, वृक्ष, म्हणजे सगळं जे काम चालते ते या वारली पेंटिंग मध्ये दाखवलं एक प्रकारे. आता पुण्यामध्ये जे मेट्रो स्टेशनला सगळे 5,000 ट्रीगार्ड आपण लावले. तर असं सगळं काम चालते. त्याच्यातनं थोडंसं त्या मुलींना काम दिलं तर आम्ही पुण्यातलं. तर त्यांनी ते केलं. आता स्टेट बँकची जे करतात जमून त्याची माहितीला एक बारकोड लावतात. तर रोज कोणला कोणी काहीतरी बिया आणून त्याच्या पोते पोते बनवतात. ते पण आपण वैजयंती केलं का त्यांनी बीज साखर न टाकता ही पानं टाकली तरी साखर टाकायची गरज नाही. चहा गोड लागणार. याचं नाव काय सर? स्टिविया. टिव्या म्हणून ही वनस्पती आहे. आता डायबिटीस ज्याला असेल त्याला बेडकीचा पाला रोज एक चम्मच खायचा सकाळ संध्याकाळ जेवणात झाल्यावर कंट्रोलमध्ये राहील. ज्याचा सुरुवात आहे त्याचं बसून नाही. तर तसे पण हे चेरी आहे. हे पावसाळ्यामध्ये बॉर्डर पण झाली. तर आम्ही अशा बॉर्डरला वेगवेगळे प्रयोग केले. याला चेरी लावली, त्याला काट्याचं असलं तर मग शिकाकाई लावली, बांबू लावले. असे प्रत्येक प्रयोग केले की त्याचं उत्पन्न पण आलं पाहिजे. झाडं लावून दिले असं केलं त्याचं उत्पन्न सुरू तर त्याच्यासाठी असं. आता हा भास्कर आंबा आहे. त्याच्यामध्ये लाल पिढी आहे. आता ते केळी- शेवगा हा शेवगा पण वेगळा असेल बाबा. हा तो शेवगा वेगळा देशी, त्या हातगा वेगळा, लाल रंगाचा, पांढऱ्या रंगाचा. लाल आहे. हे आपलं लिंबाळा आहे. लाल केळीचं वैशिष्ट्य काय? केळी लाल वरून सगळा कलर त्याचा लाल असतो. धन्यवाद सर. आपण छान प्रकारे काम करत आहात आणि महाराष्ट्रामधील तमाम प्रेक्षकांना माझी विनंती आहे, ज्यांना ज्यांना आपल्या गावामध्ये झाडं लावायची असतील, तायडे सर असतील, शिवाजी मोरे महाराज असतील, यांच्या संपर्कामध्ये येऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही महाराजांच्या माध्यमातून गातावन आणि ज्ञानेश्वरी वन गावोगावी उभारण्याचं काम सुरू आहे. सरांचं मार्गदर्शन घेत आपण एकत्र काम करूया आणि आज संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार करूया. धन्यवाद.